हॅलो चिल्ड्रन, मी सोनी मावशी चांदमामाच्या शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. उद्या होळी आहे आणि परवा धुलीवंदन आहे. फाल्गुन पौर्णिमेलाच म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला होळी का पेटवण्यात येते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी का रंग खेळण्यात येतो हे तुम्हा सर्व लहान मुलांना माहिती आहे का? तर त्याकरताच मी होळीची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे होलिका दहन. तर एकेकाळी हिरण्यकश्यपू हा एक राक्षसांचा राजा होता. त्याने घोर तपश्चर्या करून एक वर मागितला होता देवांकडून की त्याला ना कोणी नर ना कोणी नारी मारू शकेल, ना कोणी प्राणी मारू शकेल, आणि मारायचं असेलच तर दिवसही असू नये आणि रात्रही असू नये, जमीनही असू नये आणि आकाशही असू नये, अशा ठिकाणी त्याला मारण्यात यावं. अशा प्रकारे त्याचा जर अंत होत असेल तर अशा प्रकारे व्हावा असा त्यांनी युक्तीने देवाकडून वर मागून घेतला. आता देवाकडून तर त्याला वर मिळाला, मग तो राक्षस उन्मत्त झाला, लोकांना त्रास द्यायला लागला. देवाची भक्ती करू नये अशा प्रकारे त्यांनी योजना आखली. पूर्ण त्याच्या सैन्यामध्ये सगळ्यांना आदेश दिला की जो कोणी देवाची भक्ती करेल त्याला दंडित करण्यात यावं. त्याच्या राज्यातले सैनिक म्हणजेच त्याचे राक्षस राज्यातले सैनिक साधू संन्यासांना त्रास द्यायचे, पुजाऱ्यांना त्रास द्यायचे, त्यांना पूजा करू नव्हते देत, देवाची भक्ती करू नव्हते देत, फक्त राक्षसांचा जय जयकार. अशा प्रकारे हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये फक्त राक्षसांचा जय जयकार होत असे. तर असे सर्व काही किती दिवस तरी चालणार, किती काळ तरी चालणार. चालून चालून एकदा त्याचा अंत होणार हे निश्चित होतं. असे सर्व काही काळ चालल्यानंतर त्या राक्षसांच्या राजाला म्हणजेच हिरण्यकश्यपूला एक मुलगा झाला. जरी तो राक्षसाचा मुलगा असला तरी सुद्धा तो जन्मतःच हरिनामाचा गजर करू लागला, हरिनामाचं उच्चारण करू लागला. जय श्री नारायण नारायण हरी हरी असं तो म्हणत असेल. छोटस बालक नुकतंच जन्मलेलं तरी सुद्धा हरिनाम तो घेत असे. जेव्हा हिरण्यकश्यपूला या बालकाबद्दल समजले की तो हरिनाम घेत आहे, तेव्हापासूनच हिरण्यकश्यपू त्याचा तिरस्कार करू लागला. हिरण्यकश्यपू स्वतःच्याच मुलाबद्दलचं कृत्य आणि देवावरची भक्ती पाहून हैराण होऊन गेला की राक्षस कुळात जरी हा मुलगा जन्माला आला असेल तरी सुद्धा कसं काय हरिनाम करत आहे. त्याने ह्या चिंतेत तर सर्व देवळांवर बंदी आणली. सर्व ठिकाणी जिथे जिथे देवाची पूजा करण्यात येत होती तिथे तिथे सैनिकांना पाठवले, तिथून लोकांना बंदी करून आणले. काही महिन्यांनी त्या लहान बालकाचं नाव प्रल्हाद असं ठेवण्यात आलं. आता हा प्रल्हाद जसं जसं मोठा होत होता तसं तसं त्याला हरिनामाच्या हरिपूजेमुळे त्याला वेगवेगळ्या संकटातून जावं लागत होतं. संकट उत्पन्न करणारे कोण? त्याचेच लोक, त्याचेच सर्व राक्षसगण ज्या कुळात तो जन्माला आला होता. त्यामुळे त्याला हे सर्व भोगावं लागत होतं. कधी कधी ह्या लहान भक्त प्रल्हादाला गरम पाण्यात टाकण्यात येत होतं, कधी कधी गरम तेलामध्ये टाकण्यात येत होतं. तरी सुद्धा या लहानग्या भक्त प्रल्हादाची भक्ती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. त्याचं दिवसेंदिवस हरिनामाचा गजर चालूच होता. संकटात असताना सुद्धा तो श्री हरी विष्णूचा नामजप करत असे, त्यांची भक्ती करत असे, त्यांना आठवत असे. अशा प्रकारे भक्त प्रल्हाद हा भक्ती करत होता. पण तीच भक्ती हिरण्यकश्यपू राजाला दिवसेंदिवस चिंतित करत असे. म्हणून त्याने एकदा एक युक्ती लढवली. त्याची बहीण होती होलिका. होलिका हिला एक वर होता की ती कधीही जळणार नाही. ती स्वतःहून आग प्रज्वलित करू शकत होती. तिच्या आगीने ती कोणालाही भस्मसात करू शकत होती, पण स्वतः तिला काही हानी होणार नाही अशा प्रकारे तो तिचा वर होता. आता हिरण्यकश्यपूनी तर तिच्या बहिणीला सांगून टाकले की तू भक्त प्रल्हादाला तुझ्या ओटीमध्ये घे आणि तू तुझी आग प्रज्वलित कर. हे सर्व प्रल्हादाच्या आईला जेव्हा कळले तेव्हा तर ती हैराणच झाली
की आता प्रल्हाद तर मरूनच जाईल. प्रल्हादाची अशी कशी परीक्षा? देवाची भक्ती केल्यामुळे एवढी मोठी परीक्षा द्यायची का? आई रडू लागली. त्याची आई चिंतित होऊ लागली आणि देवाकडे सारखं सारखं प्रार्थना करू लागली की माझ्या मुलाचं नेमकं आता काय? तुमच्यावरच मी सर्व भार टाकते माझ्या छोट्याशा मुलाचा. त्याचा जीव आता तुम्हीच वाचवा श्री हरिनारायण, असं म्हणून ती देवाला विनवू लागली होती. जेव्हा छोट्याशा प्रल्हादाला याबद्दल कळलं तेव्हा तो त्याच्या आईला सारखं सारखं समजावत होता की आई तू रडू नको, देव सगळं ठीक करेल. नंतर होलिकेने काय केलं तर स्वतः एका ठिकाणी बसली. तिच्या बाजूला छान अशा गोवऱ्या, मोठे मोठे तिच्या बाजूला आजूबाजूला लाकडं, त्याच्यावर आगच आग. आणि नंतर त्यामध्ये भक्त प्रल्हादाला तिच्या ओटीमध्ये ठेवण्यात आलं. ती होलिका तर ती त्याची आत्याच होती, तरी सुद्धा होलिकेने काही विचार केला नाही. होलिका ह्या राक्षसीला थोडीही दया आली नाही. तरी सुद्धा तिने प्रल्हादाला ओटीमध्ये घेतलं आणि आजूबाजूला सर्व बाजूनी आग पेटवण्यात आली. जसं जसं आगीच्या ज्वाळा वाढत होत्या तसं तसं प्रल्हाद देवाचं नाम स्मरण करत होता. होलिका राक्षसी आग पाहून तो जोरजोरात हसू लागली, कारण तिला वर होता की ती आगीने कधीही तिला ज्वलन होणार नाही, कधीही तिला त्रास होणार नाही. तर ती तर खूप जोरजोरात हसत होती. पण भक्त प्रल्हाद तर सारखा देवाचं नाम जप करत होता. पण पाहिलं तर काय, थोड्या वेळाने जी आग पेटवण्यात आली होती, ज्यामध्ये भक्त प्रल्हाद होता, नामस्मरण करत होता, त्या आगीमुळे तर होलिकेला जळण होऊ लागली होती. होलिकाच त्यामध्ये हळूहळू भस्मसात होत गेली. सर्व लोकांना तर आश्चर्य वाटले की जी होलिका, जिला आगीने कधीही इजा होणार नाही, आगीने तिला काही परिणाम होणार नाही, तिला इजा होऊ लागली. तर लोक हैराण झाले. त्यांना देवाच्या भक्तीवर प्रसन्नता वाटली, देवाच्या भक्तीवर त्यांना विश्वास वाटू लागला. आणि थोड्या वेळाने तर काय, जेव्हा आग शांत झाली तेव्हा होलिका तर नष्ट झाली त्या आगीमध्ये, पण प्रल्हाद तर जशाला तसा होता. प्रल्हाद अलगद बाहेर आला. लोकांनी तर प्रल्हादाला कडेवर उचलले आणि जोरजोरात हरिनामाचा जय जयकार करू लागले. हिरण्यकश्यपू तर हैराणच झाला की त्याची होलिका बहीण तर नष्ट झाली. तर गोष्ट तर संपली आहे. आपण यावरून काय तात्पर्य घेऊ शकतो की ज्या दुष्ट प्रवृत्ती असतात त्या नष्ट होण्याची गरज असते. होलिकेसोबतच आपण दुष्ट प्रवृत्ती, भेदभाव, रंगरूप या सर्व गोष्टी नष्ट करू शकतो. त्यामुळे आपण होळी सण साजरी करतो. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि भरपूर होळी खेळा, भरपूर रंग खेळा, पाणी न वापरता होळी खेळा, चांगल्या पद्धतीने खेळा, कोणाला त्रास होणार नाही, कोणाला इजा होणार नाही, अशा प्रकारे होळी खेळा. छान डान्स पण करा, असं नाही की नाही डान्स नका करू. खूप छान मेमरीज जोडा, एकदम मस्त होळीचे गाणे म्हणा, पोएम्स म्हणा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही होळी सेलिब्रेट करू शकता. तर बाय बाय चिल्ड्रन्स, भेटूया चांदमामाच्या शाळेमध्ये.